अरुण आणि जगदीश भावाभावाची जोडी या मराठवाड्याचं नाव करता येते पोरा. बाळू बोडके ताबडतोब तयार व्हा. पाहुण्यांच्या हस्ते कुस्तीला सुरुवात झाली. अरुण राजकोट आणि पंजाबी पहलवान 1000 रुपये अजून वाढून द्या. 12,000 रुपये. वा वा, चांगल्याचं कौतुक केलं जात आहे. सागर कोल्हारी भाऊ बरोबर ताबडतोब आखाड्यात या. सैमानी पैलवान निळ्या रांगेचा, मालेगावचा, पुऱ्या उंचीचा आणि तोरिस्टोर अरुण राजपूत. रोहिलागडचा पैलवान. पाटील हो पाटील सोपनराव काय म्हणतात. आणि बहुत बहुत शुक्रिया पहलवान जी. आवेश भाई रोही वर्गाला सराव करतोय महाराज चॅम्पियन तात्या बळीचा पट्टा आहे. निकाल ही त्याची खासियत आणि मास्टर की आहे. निकाल यावर्षी कुस्तीचा निकाल लावलेला आहे त्याला. वसीम कुरैशी अस्सलाम वालेकुम पहलवान जी. इसकी है अभी बालू गोड़ के और जगदीश राजपूत का नाम लिए हैं बड़ी कुश्ती में. यहाँ तो खूब कुश्तियाँ लग रही भाई. एक पहलवान की 2-3 कुश्ती हो रही है. ये सेब पंजाबी और अरुण की कुश्ती हो रही है, देख सकते हैं. और भी देखो कितनी 10-10, 11-11 हेयर की कुश्तियाँ कितनी चल रही है. किशोर भोसले पाटोदा पाटोदा. किशोर भोसले पाटोदा, सरवर पटेल देवळी आणि देवराईचा पटेल पैलवान अशी कुस्ती लागली. प्रकाश पाटील जरा माईक कडे येऊन जाओ. बहुत बढ़िया कुश्ती देखो. पेमेंट 80 न करायचं. दादा म्हणजे पावती उसमें करने का. सैफाली, अरे अजून काही केलं नाही बाबा. एवढी मोठी कुस्ती लागली. 11,000 रुपये इनामाचे. कुस्ती करा की
या गंगापूरकरांच्या डोळ्याचं पारणं फिटू दे की पैशाचा मोबदला गावाला मिळू दे की प्रकाश पाटील कुठे पहलवान जी पंजाब में भी दंगल चालू होगा आप गए नहीं? चालू है ना अभी हिमाचल में अभी जाऊंगा अभी तो 2-4 कुश्ती है इसलिए रुको हाँ एक साथ किशोर भोसलेचा महाराष्ट्र चॅम्पियन बाळासाहेब आवारेंचा पट्टा 51 वरती विजय झालेला अरे भाऊ जोड सुटली ही जोड जोड आहे जोड पंजाबी याद लगी उसको बोलना कुस्ती झाली नाही कुस्ती पार पाहून घे 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 महाराष्ट्र चॅम्पियन बाळासाहेब आवारेंचा पट्टा सुछत्रपती पुरस्काराचे मानकरी यांचा पट्टा हे लोकांना आणि रोज गोष्टी लावून Done.
हा 3. अनिल पैलवान ब्राह्मणे अनिल ब्राह्मणे पारणे कृष्णा गवळे आणि हर्षुलचा 11,000 रुपये. कृष्णा पैलवान कृष्णा गवळी 11,000 ला कुस्ती लागली. अरे हो 80 मिनिट नाही डायरेक्ट एवढा नाही ना नाही. अधिक दाता पाटोदा 7,000 देते 3,000 देते. अन्न पैलवान मालेगाव 7,000 3,000. पाटोदार अन्नू पैलवान मालेगाव. तशी कुस्ती दिली जाणार नाही, सोडून नका बोलू. आवेज खान लाइव बहुत अच्छा चल रहा है भाई. बहुत बहुत शुक्रिया भाई आपका. ग्रुपों में शेयर करो भाई. प्रकाश बहुत बहुत शुक्रिया आवेश भाई आपका करने के लिए. और फिर सनावत में दंगल का भी आपके वहाँ पर. मोजक्यात कुस्त्या राहिलेल्या आहेत आता. सेफ पंजाबी की कुश्ती चल रही कृष्णा है. गवळी अनिल ब्राह्मणे उधर अनिल ब्राह्मण अरुण आणि सैफानी पहलवान की भी चल रही है. पलीकडे भाऊ भैरवान आलेला आहे. सागर कोले आलेला आहे. चालू करा कुस्ती. अनिल आक्रमक झालेला आहे. जी भाई बिल्कुल भाई बहुत जल्दी होगा. आमीन. कृष्णा पवार करून घ्या. कॉमेंट्री न करू. समीर की कुश्ती भाई बराबर हुई भाई. एकटा कृष्णा पवारचा एकटा बाळासाहेब आवारेंचा पत्ता ज्यांना महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्याचे कौतुक करू समीर की बराबर हुई. शिवछत्रपती अवॉर्ड दिला. आज व्यासपीठावर उपस्थित असले बाळासाहेब आवारेंचा पत्ता विजयी झालेला आहे. अरुण आणि शेख कुस्ती करा.
कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। खंड आणि काटा कुस्त्या कृष्णा कृष्णा बुवा हितेश पाटील हर्षुल आसिफ शेख बीड हा 11,000 रुपये 11. आकिब शेख हा नेकनूरचा पोरगा आहे, बीडच्या पलीकडचा. कुस्ती करा पहिलवान पंजाबी अरुण भाऊ. इतका वेळ नको वाजवू म्हणलं तरी हलगेवाला वाजवलेश्वर नव्हता. आता काय मिशावर लिंब ठेवले असते. कुस्ती असू द्या, खेळ कुस्तीचा, नाद मस्तीचा. महाराष्ट्रातली जनता आहे, एक माणूस हलायला तयार नाही. अभेद्य तटबंदी जशीच्या तशी कुस्तीवरती प्रेम करताय, नाहीतर आम्हाला सगळीच माणसं आता माहीत व्हायला लागली. कुस्ती सोडणार नाही बाबा. हो अलीवाले साहेब, कुणाला कुस्ती आवडते, कुणाला इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आवडतंय, आणि कुणाला तर गौतमी तरी आवडते. येस, या मराठवाड्याची कुस्ती आहे. फार मोठं मैदान रंगलं. भगवान सिंग वस्ताद आता हसू यायला लागले. मग अडचणीत आल्यासारखं वाटत होतं. मैदान आता इसकळतं का काय वाटलं, पण तुमच्या साथीला सोपान देव आले आणि मैदानात सगळी शिस्त लागली. दोन देव एका ठिकाणी आल्यावर असं घडतं. दोन माणसं, दोन विचार, दोन चाका आल्यावर रथ चालतो. एका चाकावर अवघड व्हायला बघत होतं, पण कुस्ती वाढली.
अनादिकालापासून चालत आलेली ही परंपरा, रामायण घ्या, महाभारत घ्या, भारतात घ्या, कुराण घ्या, जैन धर्मशास्त्र घ्या, कुस्ती ही सापडते. 1942 ची क्रांती पैलवानांचा उठाव, मे मध्येशी परत मातृभूमीला सागरा प्रवत मला म्हणणारे विनायक दामोदर सावरकर पैलवान होते. आज ते क्रांतीवीर हिमाजीनायक पैलवान होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पैलवान होते. स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले पैलवान होते. पैलवानाने उठाव केला होता. गो बॅक साहेबांचा नारा झाला आणि इंग्रजांना सोडके फोड केलं सुभाषांना. अमोल राऊत जालना, अजय चोरगे जामखेड, अमरराव जालनाने अजय चौरे जामखेड कुस्तीला सुरुवात झाली. बाळू बेरके, जगदीश सरवणे आकड्यात या आणि मग जोड या भारत देशाला बघा जोड हा बराच वेळ चाललेली कुठून जोड सुटली आहे. अनिल ब्राह्मणीची किती असेल तो इनाम दिला जाईल. चेकवर सह्या करावं लागतात. गो बॅक साहेबांचा नारा झाला, फळ मिळाला. इंग्रज सत्तेच्या विरुद्ध भारत देश स्वतंत्र झाला. 150 वर्षाच्या इंग्रजांच्या फार मोठ्या कालखंडातून या भारताला स्वातंत्र्य मिळालं. तारीख होती 15 ऑगस्ट 1947. पैलवानामुळे स्वातंत्र्य मिळालं ही लोकांची धारणा तयार झाली होती. आता ऐका जरा, बोलू नका. हे थोरानो आज जोडू नका. आता ऐका की जरा, आता ऐकायसारखे थोडं ऐकाय की राव. एवढं लांबून बोलवलं मला 300-350 किलोमीटर होतं. जरा ऐका की आता. आणि मग भारत देश स्वतंत्र काय झाला तर पैलवानामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं. लोक पैलवानाला इज्जतीने बोलायला लागले. एखादा माणूस धार काढून जर घराकडे चाललेला असला शेतातून रस्त्यानं पैलवान दिसला तर म्हणायचा काय पैलवान, पेचा काय चांगला भरतो. तो काळ होता स्वातंत्र्याचा आणि त्याच काळातल्या मराठवाड्याच्या भूमीत एक रत्न जन्माला आला. नाव त्यांचं हरिश्चंद्र बिरादार. या मराठवाड्याच्या भूमीत, मराठवाड्याची भूमी किती कसदार आहे, पाणी किती दमदार हे सांगतोय. आणि मग 1950 5 जून 1950 हरिश्चंद्र बिरादार मामांचा जन्म झाला. लातूर, आता लातूर आहे पण त्या काळचा धाराशिव जिल्हा, धाराशिव जिल्ह्यातल्या रामलिंग मंगल नावाच्या छोट्याशा गावात. आणि मग बिरादार मामांची जडणघडण लातूरला झाली आणि अंगकाठी अशी त्या अरुण सारखी उंची, सैपानी सारखी उंची पुरी, पण तब्येत लहान होती, म्हणजे अंग भरलेलं होतं. बोला असतात 5 मिनिटं. या कुस्तीला 5 मिनिट गेले भगवान देवानी. भगवान वस्तुतांनी 5 मिनिटाचा वेळ दिलेला. आणि मग बिरादार मामाला गंगाळ चांदणीला कोल्हापूरला घातलं आणि 1968 ला विद्यार्थी गटाच्या स्पर्धा झाल्या 40 गावला. बिरादार मामा महाराष्ट्र चॅम्पियन झाले 1968 ला. 1969 ला लगेच महाराष्ट्र केसरी झाले. पुढच्याच वर्षी 1970 ला राष्ट्रकुल 16 पदक मिळवून दिले या भारत देशाला. 1970 ला 1971 ला दिल्लीच्या नेत्रपालला मारलं आणि रुस्तुमे हिंद किताब या महाराष्ट्रासाठी मिळवला. पाटील साहेब अशा हरिश्चंद्र बिरादार मामा या मराठवाड्याचे सुपुत्र. 1972 ला म्युनिकला एवढ्याचे जगाचं अंगण समजलं जात आहे अशा ऑलिम्पिक स्पर्धा असते आणि त्या ऑलिम्पिक मध्ये सहभागी झालं. भारताचं प्रतिनिधित्व केलं हरिश्चंद्र बिरादार मामा या मराठवाड्याच्या सुपुत्रांना. आणि मग पोटात थोडा अल्सर सारखा आजार झाला. अनेक हाकीम, अनेक डॉक्टर, अनेक वैद्य झाले पण खाल्लेलं काय पचायला तयार नाही. त्याच काळात दिल्लीला एक सुनामी लाट तयार झाली सतपाल नावाची. धरणच्याला झोडपट सुटले सतपाल, महाराष्ट्रावर चालवणे लागले सतपाल. आणि मग महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी एका ठिकाणी बसली. हिंद केसरी मारुतीराव माने, हिंद केसरी
हजरत पटेल, हिंद केसरी श्रीपत्यांना खंत नाही, हिंद केसरी गणपत आंबेडकर सगळ्यांनी ठरवलं त्या सत्पल बरोबर कुणी कुस्ती करणार का आपल्या जुन्याला कपडे काढायला लागणार. मग सर्वानुमते नाव पुढं आलं. मराठवाड्यातला हरी बिराजदार गंगेश्वर मी ठराव करतोय, त्याला जर मार्गदर्शन योग्य मिळालं तर सत्पलचं नामोनिशाण मिटवू शकेल. शिष्टमंडळ गेले भेटलं, मामाची कुस्ती मेहनत करून घेत होते डबल महाराष्ट्र केसरी गणपतांना खेळकर. त्यांना भेटली ही मंडळांनी सांगितलं हरीवर लक्ष द्या, हरीची गरज आहे या भारताला, या महाराष्ट्राला. साहेब आली आणि अरुण ही कुस्ती बरोबर चुकली आणि मग हरिबाबा बिराजदारांच्या कडे लक्ष द्यायला चालू झालं. तारीख ठरली बेळगाव जवळच्या आनंदवाडी नावाचं गाव. एका पाटील नावाच्या सदग्रस्ताने थिएटरला कुस्ती घेतली. सत्पाल विरुद्ध महाराष्ट्राचा हरी बिराजदार, हरिचंद्र बिराजदार. तारीख ठरली 11 जानेवारी 1977. किती दिवस झालो 11 जानेवारी होऊन? 14 तारीख आहे. 47 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. 47 वर्षापूर्वी 11 जानेवारी 1977 बरोबर 47 होते का? दिल्लीची सोनाली लाट ठोकवली नाही तर क्षमावली देखील या महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या सुपुत्राला हरिचंद्र बिराजदार मामाला. जरा टाळ्या आहेत करायच्या आठवणी तरी. जरा आवडलं असेल तर टाळ्या करायची. टाळ्या करायला काय टॅक्स भरावा लागतोय काय? चांगल्याचं कौतुक करायला काय हरकत आहे? जोडे कुस्ती बराबरी सुटली आणि मग दिल्लीचं वादळ संपवलं. त्या सत्पालवरती विजय मिळवला हरिचंद्र बिराजदार मामाने. पुढं युतीचं शासन आलं 1995 आणि त्यांना बिराजदार मामांना महाराष्ट्राचं क्रीडा मंडळ दिलं, जी का आजची महामंडळाच्या दर्जाचं. लाल दिव्याची गाडी शासनाने सांगितलं. 288 आमदारांनी बाकोबाग जाऊन स्वागत केलं बिराजदार मामाचं. कुणी विरोध केला नाही. अशा हरिचंद्र बिराजदार मामा एकमेकाने सर्वांनी मान्यता दिली आणि मामाला तो लाल दिव्याची गाडी आणि ती शासनाने दिलं. त्यांनी सांगितलं मी साधा पैलवान आहे, मला हा शासनाचा डामडोल नकोय, मी एसटीनं प्रवास करीन, तुमचं काम करतो पण जगण्याची पद्धत कधी मामाने सोडली नाही. असे हरिचंद्र बिराजदार मामा शेवटपर्यंत आजीवन एसटीनं प्रवास केला, शासनाच्या गाडीनं फिरली. मामाने कधी मोठेपणा लावला नाही, कधी अंगी गर्व आला नाही. निष्कलंक चारित्र्य आणि धवल कीर्ती हरी बिराजदार त्यांचं नाव. आणि मग दादाजी कोंडदेव पुरस्कार त्यांना दिला गेला. त्यानंतर ध्यानचंद पुरस्कार मिळाला केंद्र शासनाचा. आणि अशा कुस्ती भास्कराला हा महाराष्ट्राची माती मोकली. तो दिवस 11/9/2011 बिराजदार मामा आपल्यातून निघून गेले आणि या मराठवाड्याची ही लाल माती हमसोमसो रडायला लागली. एका कुस्ती भास्कराला ही लाल माती मोकली. असे होते हरिचंद्र बिराजदार मामा. फार मोठी किमया केली. दिल्लीच्या सत्पालला मारलं पण 2 हात जोडलेले होते. आता जरा कुस्ती करतय पोरग आणि नाचतय फळात. मी हुकुमी एक्का बनतोय. आता हुकूम कशात असतो आणि एक्का कशाला लागायचा आहे, पण कष्ट करावं लागतंय आणि ती काळाची गरज आहे. पाटील साहेब आज तरुणाईवरती फार मोठं संकट आलंय. आणि माजी नगरसेवक माननीय अविनाशजी पाटील साहेब यांच्याकडे बिराजदार मामांची माहिती दिल्याबद्दल मी कुस्ती निवेदक राजाभाऊ देवकोटे परांडा तालुक्यातून आलोय. माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. आणि आजच्या तरुणाईला वाहवत जाणारी तरुणाई जोड
जोड सागर कोले बाळूबाई चला मैदानावर